मी आज त्यांना एक छानशी गोष्ट सांगणार आहे, म्हणजेच तुम्हाला दोघींना. तर तुम्हाला आंब्याचा रोप माहिती असेल. हो. आंब्याची कोळी जी म्हणतो आपण, जी बी लावतो आपण शेतात किंवा घराशेजारी. आंब्याचं झाड लावलं समजा तुम्ही, तर ते उगायला किती दिवस लागले? अंदाजे जे तुम्हाला माहिती ते सांगा. जर समजा तुम्ही आंब्याची कोळ 8 लावली, दिवस तरी लागेल. 8 8 दिवस लागेल, बरोबर. ते मग वरती येईल त्याचं कोळ, आणि ते मोठं व्हायला किंवा त्याने फळ द्यायला किती वेळ लागेल? 1 वर्ष. 1 वर्ष. 1 वर्ष. जर हायब्रिड आंबा लावला तर तो 1 वर्षात येईल, पण जर गावरान आंबा लावला आपण तर गावरान आंब्याला कमीत कमी 5 वर्ष लागतात, बरोबर. मग 5 वर्षानंतर ते फळ देईल. हे आपल्याला माहिती का? अगोदर जेव्हा आपण आंबा लावतो त्यावेळेला आपल्याला माहिती का ते फळ आपल्याला कधी देणार आहे? नाही. पण वेळ लागणार आहे हे माहिती. किती वेळ लागेल हे माहिती नाही आहे. फक्त इतकं माहिती आहे की आपल्याला हा आंबा लावल्याच्या नंतर हा आपल्याला आंब्याचे फळं द्यायला याला वेळ लागणार आहे, पण पर्टिक्युलर किती वेळ लागणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून मग तुम्ही त्याची निगा ठेवणं सोडून देता का? नाही. काय करता तुम्ही त्याच्यासाठी? बघतो, तिची काळजी घेतो. पाणी, अजून त्याच्या आजूबाजूला जर गवत झालं तर आपण ते गवत काढतो, त्याला व्यवस्थित शेणखत वगैरे देतो. शक्यतो म्हणजे अशा झाडांना आपण शेणखतच देतो, रासायनिक खत आपण वापरत नाही. पण समजा रासायनिक खत जरी दिलं आपण तरी पण समजा चालू शकतं, पण आपण त्याची काळजी घेतो ना. का? कारण आपल्याला माहिती असतं आपण हा आंबा लावल्याच्या नंतर आपल्याला याची 5 वर्षानंतर फळं खायची. आता समजा तुम्ही लग्न करून जाणार आहे, पण घरच्यांना तर ते फळं खायला कामात येते, घरचे पण तुम्हाला पाठवतील, बरोबर. म्हणजे हे कुठंतरी तुम्हाला माहिती आहे हा आंबा लावल्याच्या नंतर आपल्याला आंब्याचे फळं खायला मिळणार. पण जर त्याऐवजी जर तुम्ही गव्हाची जर शेती करायची ठरवली तर काय होईल? म्हणजे गहू यायला किती दिवस लागतील? 3 महिने. 3 महिने. 3 ते 4 महिने, बरोबर. 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला गहू मिळणार आहे. पण गहू येण्यासाठी पण आपल्याला तीच काळजी घ्यावं लागणार आहे. तुम्ही शेत नांगरणार आहे, त्याच्यानंतर ते बी त्याच्यात व्यवस्थित रुजवणार आहे, त्याला पाणी देणार आहे, त्याला खत देणार आहे, त्याला निंदण देणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळच्या वेळेला करावं लागणार आहे. तेव्हा कुठं तुम्हाला ते 4 महिन्यानंतर फळ भेटेल, त्याचं म्हणजे गहू भेटतील तुम्हाला, बरोबर. पण ही गहू आपल्याला समजा गव्हाची शेती आपण केली आणि ती एकदा समजा आपण गहू सोंगले तर खालून परत येता का? येता का? नाही येत ना. आपल्याला पुन्हा गहू पाहिजे असेल तर काय करावं लागेल? परत पुन्हा पेरणी करावं लागेल, पुन्हा निंदणी करावं लागेल, पुन्हा सगळ्या गोष्टी कराव्या लागेल, तेव्हा आपल्याला दुसऱ्या वेळेस दुसरे गहू म्हणजे भेटणार आहे. पण जर समजा तुम्ही एकदा आंबा लावला आणि 5 वर्षानंतर तो फळ द्यायला लागणार आहे, फळ द्यायला लागल्याच्या नंतर तुम्ही त्याला पुन्हा पुढच्या वर्षी लावणार आहे का दुसरा आंबा आणि पुन्हा ते 5 वर्ष थांबून मग त्याचे फळं खाणार आहे का? नाही ना. एकदा तो फळं द्यायला सुरू झाला की तो फळच देत राहतो, आणि मग त्याचं आयुष्य पण खूप असतं. 100 वर्षाच्या पुढे आंब्याचं आयुष्य असतं. तर म्हणजे तो आपल्या 1, 2 नाही तर 3 पिढ्यांना फळं देतो. काळजी एका पिढीने घ्यायची असते, एकाने बी लावायचं असतं, एकानेच त्याची निगा राखायची असते, पण त्याच्या 3 पिढ्या त्या आंब्याची फळं खाऊ शकतात. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे का म्हणजे ज्यांना ना लवकर सक्सेस पाहिजे असते ते खूप धावपळ करतात, सक्सेस मिळवतात, आणि 4 महिन्यात गावाच्या पिकासारखे एकदा संपले की पुन्हा त्यांना सक्सेस पाहिजे असेल तेव्हा त्यांना पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. पण जो म्हणजे अगदी समजा बी लावल्यापासून जसं आंब्याच्या झाडाची काळजी घेतो ना, त्याला फळं येईपर्यंत तोपर्यंतच कुठल्याही गोष्टीची आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. समजा आता हा बिझनेस पार्लरचा किंवा मेकअप आर्टिस्टचा, तर आता सोशल मीडियामुळे असं झालेलं आहे का म्हणजे प्रत्येकाला सक्सेसची खूप घाई झालेली आहे. तो कसा इन्स्टावर व्हायरल आहे तसं मला पण व्हायचं आहे, त्याच्यासाठी तो म्हणजे एफर्ट्स घेतो, खूप खर्च करतो, फोटोशूट वगैरे सगळ्या गोष्टी करतो, आणि तो फेमस लवकर व्हायला पाहतो. पण त्याऐवजी जर त्याने समजा बेसिकपासून जर सुरुवात केली जर असेल तर त्याचं आंब्याच्या झाडासारखं होईल. म्हणजे हळूहळू त्याचं त्या रोपट्यातून मोठ्या झाडामध्ये रूपांतर होणार आहे, आणि एकदा तो सक्सेस झाला की मग त्याचा हात कोणीच पकडणार नाही. तर हाच संदेश मला तुम्हाला आज गुरुपौर्णिमेनिमित्त द्यायचा होता. तर तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं.